पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांवर जीवघेणा हल्ला झालाय। आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हा हल्ला झालाय। स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी प्रतिहल्ला केला। पोलिसांच्या प्रतिहल्ल्यात आरोपी जखमी झालाय। आरोपीला पकडण्यासाठी हे पोलीस गेले होते, मात्र पोलिसांवरच हल्ला केला गेला। त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी प्रतिहल्ला केला आणि यामध्ये आरोपी जखमी झालाय। चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत बहुलगाव येथे दरोडा पडला होता। त्या दरोडाचे जे आरोपी आहेत, 2 आरोपी, ते चिंचोसी गावात आलेले आहेत असा माहिती डीबीचे इन्चार्ज एपीआय जराड यांना मिळाला होता। त्यांनी तिथे फॉर्मेशन करून त्यांना अटक करण्याचा नियोजन केला आणि एक मंदिर जे परिसरात ते होते, त्या मंदिरचे परिसर मध्ये ज्यावेळी डीसीपी आणि एपीआय आणि त्यांची टीम आतमध्ये गेली, त्यामध्ये 2 आरोपीपैकी एक आरोपी तिकडून पळून गेला। याच्यानंतर डीसीपी शिवाजी पवार यांनी सेल्फ डिफेन्स मध्ये, तसेच त्यांची टीम होती त्यांचे डिफेन्स मध्ये, आणि तसेच हे जे हॅबिच्युअल गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर 9 गुन्हा दाखल आहे त्याला अटक करण्यासाठी आणि तसेच सेल्फ डिफेन्स मध्ये त्यांनी त्याच्या पायावर यांच्याकडे जे सर्व्हिस रिव्हॉल्वर होता त्याच्याशी फायर केला आणि ते फायर केल्यानंतर त्यांना टोक्यात आणला आणि इमिडिएटली त्याला मेडिकल याच्यासाठी हेल्पसाठी चाकण इथे आणि नंतर पिंपरी चिंचवडला हॉस्पिटलला लगेच हलविण्यात आला।